सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण नाशिक मधल्या सर्व राडी बघणार आहोत आणि पहिली राड बघणार आहोत दंडे हनुमान। जाणून घेऊया दादा, आपली राड कधीपासून चालू आहे? आपली राड जवळपास आता ती खोलली तेव्हा 60 वर्षानंतर खोलली। जुनी ती 350 ते 400 वर्षापूर्वीची आहे। पेशवेकालीन ते शिवकालीन त्या दरम्यानची ती राड आहे। आता तिची जर तुम्ही साईज बघितली तर 14 बाय 14 आणि खोलीला 9.5 ते 10 फूट अशी आहे। इथं जो कलर बनवला जातो तो पूर्णपणे नैसर्गिक फुलांपासून बनवला जातो, त्याच्यापासून कोणालाही काही हानी होत नाही, त्या इजा होत नाही त्या कलरने। विशेषतः महिलांसाठी ते विशेष काळजी घेतली जाते, त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे एक कोपरा त्यांच्यासाठी दिलेला असतो, तिथे कुठलाही जेंट्स जात नाही। पूर्णपणे सिक्युअर अशी रंगपंचमी महिलांसाठी इथे साजरी केली जाते। कलाल समाज जो आहे तो ह्या राडीचा मानकरी आहे। त्यांच्या हाताने 11 ते 12च्या दरम्यानमध्ये विधिवत पूजा करून राड 12 ते 1 वाजेच्या सुमारास भाविकांसाठी खुली केली जाते। 12 ते 5 हा टायमिंग आहे राडीचा। तर सर्व नाशिककरांना हीच विनंती करेल की सर्वांनी येऊन ह्या दंडे हनुमान राड उत्सवाचा आनंद लुटावा आणि सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेऊन हा रंग उत्सव साजरा करावा। नाशिकची शान दंडे हनुमान, नाशिकची शान दंडे हनुमान, बजरंग बली की जय। आता आपण 2 नंबरला बघणार आहोत श्री शनी चौक मित्र मंडळ येथील राड। चला तेथील राड बद्दल माहिती जाणून घेऊया। जय श्रीराम मित्रांनो, प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी नगरीत आपले स्वागत आहे। सरदार राष्ट्रकला तालीम संघ हे शनी चौक मित्र मंडळ हे दरवर्षी रंगपंचमीला म्हणजे पंचमीच्या दिवशी राहाड खेळले जाते, रंग खेळला जातो। पंचवटीमध्ये शनी चौकात ही पारंपरिक अशी 350 वर्षापूर्वीची राहाड आहे। सरदार रास्ते यांनी म्हणजे पेशव्यांचे मामा यांनी ही राहाड चालू केलेली आहे। अशा नाशकामध्ये जवळपास 20 ते 22 राहाडी आहेत, त्यातल्या त्यात आत्ताच्या कंडिशनला 7 राहाडी आहेत लोकांसाठी खुल्या केलेल्या आहेत खेळण्यासाठी। शनी चौकातली जी राहाड आहे सरदार राष्ट्राकडे शनी चौक इथली ही राहाड रास्ते घराण्याची आहे आणि येथे गुलाबी कलरचा रंग खेळला जातो। राहाडीची पारंपरिक विधिवत पूजा केली जाते। पूजेचा मान हा दीक्षित घराण्याकडे आहे। दीक्षित घराण्याच्या कुटुंबातील लोकांनी इथे उडी मारून पहिली उडी मारून बाकी सगळ्या लोकांसाठी राहाड खुली केली जाते आणि दरवर्षी इथे दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत राहाड। अध्यक्ष आहेत आपल्या राहाड उत्सवाचे यश शिंदे, कार्याध्यक्ष वैभवजी बर्वे, विवेक मौल्य, सगळे आपल्या अक्षय खारीवाल कार्यकारी मंडळ आहे। तर रंगपंचमी कशी वाटते नाशिकची? नाशिकची रंगपंचमी पारंपरिकदृष्ट्या खूप महत्त्वाची वाटते। सगळे रंग मिसळले जातात, सगळ्या दुश्मनदाऱ्या सगळे विसरून नाशिकच्या परंपरामध्ये भर टाकत सगळे नाशिककर एकत्र येतात। भले मग ते वर्षभर कुठे पण राहू, पण रंगपंचमीच्या निमित्ताने सगळे एकत्रित येतात आणि नाशिकच्या ज्या 22 राहाडी होत्या त्यापैकी 7 राहाडी आता नाशिकमध्ये कार्यरत आहे। तर त्या सगळीकडे जाऊन आम्ही आणि समस्त नाशिककर मजा लुटलो आणि आपल्यासारखे लोक आम्हाला प्रोत्साहन देतात, त्याबद्दल धन्यवाद। 3 नंबरला आपण आता बघणार आहोत दिल्ली दरवाज्यातील राड। त्या राड बद्दल माहिती जाणून घेऊया। ही राड पेशवेकालीन असून येथे ती 350 वर्षापूर्वीची परंपरा आहे। या राडीमध्ये नॅचरल कलर आणि पळसाची फुले यांना एकत्रित मिक्स करून त्याला उकळवलं जाते किंवा राडीमध्ये टाकले जाते। याच्याने जो उन्हाचा तडका म्हणतो तो बसत नाही। आपल्या इथं नाशिकमध्ये पंचमीला राहाड उत्सव साजरे केला जातो। आज पंचमीनुसार पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 7 राहाडी तिथे कार्यक्रम केला जातो। एक माहिती सांगायची अजून याच्यामध्ये पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांचे पूर्ण सहयोग आहे। याच्यामध्ये मंडळाचे पदाधिकारी, भांडेश्वर भक्त परिवार, कपालेश्वर भक्त परिवार आणि समस्त पंचतीर्थ मंडळ, आदर सिद्धेश्वर मित्र मंडळ यांचा पूर्ण सहयोग राहतो। यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। तर सर्व नाशिककरांना आव्हान आहे का तुम्ही जास्तीत जास्त संख्येने नियोजित आराखड्याप्रमाणे इथे राहाड उत्सवासाठी उपस्थित राहावे। जय श्रीराम। छत्रपती पवन सुत हनुमान
आता मधली होळी येथील पेशवेकालीन राहाडीबद्दल माहिती जाणून घेऊया। राहाड कधीपासून चालू आहे आपली? सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। नाशिकमध्ये साधारणपणे 1732 पासून हा राहाडोत्सव साजरा करण्यात येतो। रावसाहेब नारोशंकर जे पेशवेकालीन दरबारी होते त्यांनी या राहाडीची निर्मिती केली। नाशिकमध्ये एकूण अशा 40 राहाडी आहेत, त्याच्यापैकी 18 राहाडी जिवंत आहे आणि सध्या स्थितीमध्ये 7 राहाडींमध्ये नाशिकमध्ये रंगोत्सव साजरा करण्यात येतो। अतिशय पारंपरिक अशी राहाड आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने याचं आयोजन केलं जातं। या राहाडीचं महत्त्व असं आहे की या राहाडीमध्ये 64 प्रकारच्या औषधींचा काढा टाकला जातो। आता वसंत ऋतूला सुरुवात झाली आहे, उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे। या उन्हाळ्यामध्ये उत्पन्न होणारे चर्मरोग, त्वचाविकार निघून जावे याच्याकरता या राहाडीमध्ये स्नान असतं। आणि या राहाडीचं विशेष असं आहे की या संपूर्ण ज्या महिला वर्गा इथे दिसत आहेत, या महिला वर्गा या जलदेवतेला निमंत्रण करायला जातात। जलदेवतेंना निमंत्रण करून पवित्र गंगा गोदावरीचं तीर्थ त्यांच्या कलशामध्ये घेतलं जातं, या राहाडीत आणलं जातं, सर्व जल समर्पित केलं जातं, विधिवत त्याची पूजा केली जाते। मानकरींकडनं पहिली उडी मारून या ठिकाणी रंगोत्सव साजरा करण्यात येतो। अशा पद्धतीने दरवर्षी परंपरेने नाशिकमधील मधली होळी तालीम संघ दरवर्षी राहाडोत्सव रंगोत्सव साजरा या ठिकाणी संपन्न करण्यात येतो। हिंद माता सेवक मंडळ या राहाडीची स्थापना 15 ऑगस्ट 1947ला झाली आणि ती राहाड आहे उदा हलवाईच्या समोर तिवंदा चौकामध्ये। चला तेथील राहाडबद्दल माहिती जाणून तिवंदा चौकातली मेन राहाड येते। आपल्या राहाडीचा कलर पिवळा असतो, जो आपण हळद वगैरे यांच्यापासून बनवतो। आता नाशिकवर 7 राहाडी आपल्या उघडल्या गेलेल्या आहेत, एक नवीन उघडलेली आहे, 80 वर्षानंतर उघडलेली। आपल्या राहाडीचा महत्त्व असं आहे की आपल्या राहाडीत जेव्हा आपण उडी मारतो त्यानंतर आपल्याला जे सनस्ट्रोक वगैरे किंवा बहुनाचा त्रास आपल्याला होतो पुढच्या उन्हामध्ये, आपल्या राहाडीची सुरुवात आमच्या मस्त होते। राहाडीची विधिवत पूजा केली आहे। राहाडीच्या पूर्वे साईडचे जिल्हा आहेत, सध्याचं मातेचं स्थान असतं प्रत्येक राहाडीत, त्यांची पूजा करून मानकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून मग राहाडीची सुरुवात केली आहे। फुलं आले आहे, सर्वांनी नक्की आहे, त्या आनंदी आहे। पण श्री साती आसरा देवी मंदिर येथील राहाडीबद्दल माहिती जाणून घेऊ। काका आपली राहाड कधीपासून चालू आहे पेशवेकालीन? पेशवेकालीन काय साधारण 80 वर्षाची पुढची गोष्ट होती, पण 2-3 तरी 60 वर्षानंतर खोलल्या गेली। 60 वर्षांच्या अगोदरच्यापासून त्या आर्थिकमुळे राहाड खोलल्या गेली आणि लोकांचा आनंद इतका झाला का त्यावेळेस राहाड खोलायची आणि लोकांची इतकी सहभाग, त्यावेळेस लोक कामधंद्यामुळे जात होते, त्यामुळे राहाडीचं लोकांना लक्ष दिलं नाही आजच्यापर्यंत। त्यामुळे आता लोकांचे सर्वांचा आनंद आहे, त्यामुळे आता 60 वर्षानंतर चालू केले। आर्थिकचा बी थोडासा आधार झाला, चांगले झाले ज्येष्ठ नागरिक आलेले त्यांनी मदत करून ते पुढाकार घेतला। थोडंसं त्या आले गोष्टी अडचणीच्या त्याला सामोरं जाऊन राहाडचा कार्यक्रम चालू केला। आणि आपला जो राहाडीचा कलर असतो तो फुलापासून बनवला असतो आणि त्याची सुरू खोलल्यानंतर त्याची पूजा करण्यात आली वाशा शांती। आणि राहाडीचं कसं आहे, हिला काय प्लास्टर वगैरे केलं नाही, खडक खाली, त्या खडकामुळं कसं आहे इतकी व्यवस्थित दिसते। बाकीच्या राहाडापेक्षा आमचे जीवन असलेले कातळेश्वर चौकाचे राहाड ही सर्वात मोठी आहे। अशोक बस्ते यूट्यूब चॅनलकडून सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच पेशवेकालीन राहाड संस्कृती नाशिक येथील व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।